सर्वांना नमस्कार. एक प्रेम असे ही भाग 40 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावे. पौर्णिमा, याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. राजीवजी रागात जयला बघत पौर्णिमा यांना म्हणाले. तसा आता जयच्या रागाचा पाढा चढला. आई, मी सुद्धा या घरचा मुलगा आहे, जय रागात बोलला. या घरचा फक्त एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे आमचा शिवांश. हा या घरचा कुणीही नाही. राजीवजी पुन्हा रागात आवाज चढवत बोलले. तशा पौर्णिमाजी थोड्या घाबरल्याच आणि भेदरलेल्या नजरेने राजीवजी यांना बघू लागल्या, ज्यांचे डोळे आता रागात लाल भडक झाले होते. डोक्यावरची शीर सुद्धा अगदी गडद हिरवी झाली होती. जे बघून पौर्णिमाजी सोबत जय आणि त्याच्या सोबत आलेल्या मुलीचा पाठीचा कणास ताठ झाला आणि चेहऱ्यावर घाम फुटला. ती बिचारी तर सतत आपल्या चेहऱ्यावर हात फिरवत पुसून घेत होती. आज समजले की शिवांशला राग कुठून मिळाला आहे. तुम्ही असे कसे बोलू शकता बाबा? मी सुद्धा या घरचा लेक आहे आणि या प्रॉपर्टीत माझा सुद्धा तितकाच अधिकार आहे जितका दादाचा. जय सुद्धा आवाज चढवत बोलला. पण त्याचे बोलणे ऐकून पौर्णिमाजी यांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं तर राजीवजी कुसितपणे हसले. इकडे खोलीत मात्र शिवांच्या रागात हाताच्या मुठी आवडल्या. बेटू, तू आणि चिकू इथेच थांबा, मी येतो हा. शिवांश प्रियाला बेडवर बसवत म्हणाला आणि खाली जाण्यासाठी वळला. तसा प्रियाने शिवांचा हात पकडला, ज्यामुळे शिवांचे पाय जागीच थांबले. प्रियाच्या हाताच्या पकडीवरून समजत होते की ती या क्षणी किती घाबरली आहे. इतकी तिची पकड शिवांच्या मनगटावर घट्ट झाली होती. शिवांशने हळूच तिची पकड सोडविली आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. तशी त्याला प्रियाची थोडी थरथर जाणवू लागली. त्यानं पाहिलं तर प्रियाचे डोळे भरले होते, पण तिच्या डोळ्यात पाण्यापेक्षा भीती जास्त होती. शिवांश सुद्धा तिची भीती समजू शकत होता, कारण प्रियाने कधीच असं बघितलं नव्हतं, म्हणून ती घाबरत होती. शिवांशला तिची काळजी होती, पण तो एक मुलगा सुद्धा होता आणि म्हणून त्याला राजीवजी यांची सुद्धा चिंता होती. रागात त्यांनी स्वतःला त्रास करून घ्यायला नको इतकंच त्याच्या मनाला वाटत होतं. शिवांशने हळूच प्रियाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या बाजूला बसला. बेटू, प्लीज बच्चा, थोडा वेळ धीर धर, मी लगेच येतो, मग बोलू आपण. आय नो बच्चा, आता तुला खूप भीती वाटत असेल, पण फक्त काही वेळ. हां बेटू, सांभाळ आणि इथून बाहेर येऊ नको. शिवांश प्रियाच्या गळाला हात लावून म्हणाला आणि तिच्या हातावर आपल्या हाताने दाब दिला, जणू काही आपली सगळी ताकद तो तिला देऊन जात होता. तसं प्रियाने सुद्धा स्वतःला सावरत होकार दिला. दॅट्स लाईक माय बेटू. शिवांश प्रियाच्या कपाळावर चुंबन घेत म्हणा आणि खाली निघून गेले. तर प्रियाने त्याला बघत बघतच आपल्या कुशीतल्या चिकूवर आपले हात घट्ट केले. खाली हॉलमध्ये एक वेगळी शांतता होती. आदराच्या पूर्वीचीच ती शांतता भासत होती. त्या शांततेची एक वेगळी सनामिक भीती पौर्णिमाजी यांना वाटत होती.
एकीकडे नवरा आणि एकीकडे मुलगा, आणि त्या मधात असे ते उभे होते. बघितलं पौर्णिमा, हा काय बोलतोय ते? हा इथे यासाठी नाही आला की याला आपली काळजी आहे. हा तर इथे आपला अधिकार घ्यायला आला आहे. याला ही काळजी नाही आहे की मी लग्न सोडून गेल्यावर आईबाबांना काय वाटलं असेल, किंवा लोकांच्या बोलण्याचे त्यांनी काय उत्तर दिले असतील. याला ही काळजी होती की जर मी आता नाही गेलो तर मला माझी प्रॉपर्टी हिस्सा मिळणार नाही. राजीवजी म्हणाले. तशा पौर्णिमाजी रागात जयला बघू लागल्या. तसं नाही बाबा, तुम्ही चुकीचं समजत आहात. आई आई तू तरी समजाव ना बाबांना. जय पौर्णिमाजी जवळ जात त्यांचे हात आपल्या हातात घेऊन बोलला. नाही, आम्ही काही चुकीचं समजत नाही आहोत. उलट आज आम्ही तुला खरं ओळखलो आहोत. पण आम्ही आधीच सांगून ठेवतो, ही सगळी प्रॉपर्टी शिवांची आहे. त्याच्यातला 1 रुपयाही तुला मिळणार नाही. आणि आता तू जाऊ शकतोस. राजीवजी यांनी बोलून जयकडे पाठ केली. मी इथून कुठेही जाणार नाही, आणि जाणार तर आपला हिस्सा घेऊनच जाणार. मी सुद्धा बघतो मला माझ्याच घरातून तुम्ही कसे काढू शकता. जर तुम्ही काही केलं तर मी कोर्ट. जय समोर शब्द पूर्ण करणार की एक जोराची चपराक त्याच्या कानशिलात येऊन बसली. तसा चेहरा दुसरीकडे झुकला आणि हात गालावर गेला. तो रागात पुढे झालाच होता की समोर शिवांशला बघून 2 पावले मागेच झाला. समोर शिवांशचे डोळे आग ओकत होते. हाताच्या नसा इतक्या टम्म फुगल्या होत्या की जणू शरीरातून बाहेरच आल्या होत्या. आणि रागात धडधडणारं त्याचं हृदय जणू काही डरकारी फोडत होता. त्याला तसं बघून जय इतका घाबरला की त्याची पॅन्टच फक्त ओली व्हायची बाकी राहिली. दादा, जय पुन्हा काही बोलणार की गप्प, बिलकुल चूप. आता पुन्हा जर एक शब्द जरी तुझ्या तोंडातून निघाला ना तर तू माझं ते रूप बघशील जे आतापर्यंत कधीच पाहिलं नाहीस. शिवांश जयला रागवत म्हणाला. तसा आतापर्यंत गरजणारा जयचा आवाज घशात परतला. तसही जंगलात फक्त एकच राजा असतो, आणि या जहागीरदार निवासमध्ये तो शिवांश होता. मग जयची काय औकात होती? तो तर फक्त भिगी बिल्ली होता शिवांसमोर, ते सुद्धा पाळतू. खूप बोललास. तू लहान आहेस म्हणून तुझे सगळी हौस पुरवली. तुला जे हवं ते तुझ्या ओठांवर येण्याआधीच तुझ्या समोर हजर केलं, आणि आमच्या प्रेमाची तू ही किंमत मोजली. काय बोललास तू कोर्टात जाशील? तर मग जा ना, कुणी थांबविलं आहे? जा. शिवांश जयला ढकलत म्हणाला. शिव अरे, पौर्णिमाजी समोर येत म्हणाल्या. शिवांशने त्यांच्याकडे पाहिलं तर त्या आता मान इकडे तिकडे करून त्याला नाही म्हणून सांगत होत्या. तसं राजीवजी रागात त्यांना बघू लागले. इतकं सगळं होऊन सुद्धा पौर्णिमाजी यांना जयची बाजू घेताना बघून राजीवजी यांना पौर्णिमाजीचा जरा रागच आला. तसं त्याचा राग बघून पौर्णिमाजी यांनी आपली मान खाली घातली. त्यांना सुद्धा माहिती होतं ते चुकत आहेत, पण काय करणार, आई होत्या त्या. त्यात
जय हा शेंडेफळ होता, म्हणून पौर्णिमाजी यांचा जरा जास्त जीव होता त्याच्यावर. शिवांश त्यांचं हृदय होता, तर जय त्यांचा श्वास. आणि हृदय असो की श्वास, दोघांशिवाय एक आई जिवंत राहू शकत नाही. म्हणून पौर्णिमाजी यांचे डोळे वाहत होते. तसे शिवांचे जयला ढकलणारे हात थांबले. तर राजीवजी यांनी आपली नजर पौर्णिमाजीवरून फिरवली आणि त्यांच्याकडे पाठ करून उभे झाले. अहो प्लीज ऐका ना, इतक्या रात्री तो कुठे जाईल? फक्त आजची रात्र थांबू द्या त्याला. हवं तर उद्या जाईल तो, पौर्णिमाजी राजीवजी यांच्या समोर हात जोडत म्हणाले. डोळे निरंतर वाहत होते. डोळ्यात एक आस आणि विनंती दोन्ही होती त्यांच्या. सोबतच एक आईची आर्तहाक सुद्धा होती. प्लीज राहू द्या त्याला, असंच त्यांचं मन आता या क्षणी बोलत होते. राजीवजी यांनी पौर्णिमाजी यांचे ते जोडलेले हात खाली घेतले आणि ते काही म्हणणारच की, आई मी इथून कुठेही जाणार नाही, नाही आज, नाही उद्या आणि कधीच नाही, म्हणून जय ताडताड पाय टाकत आपल्या खोलीकडे जाऊ लागला. त्याला रागात हे सुद्धा भान नव्हते की त्याच्यासोबत कुणी मुलगी आहे. सगळेच त्याला मनावर करून बघू लागले. तर जय सोबत आलेल्या मुलीचे डोळे आणि नजर मात्र शिवांशवरच टिकली होती. जयची खोली शिवांच्या खोलीच्या बाजूलाच होती, म्हणून नाही म्हणता शिवांच्या खोली समोरून जाताना त्याची नजर आत असलेल्या प्रियावर पडली, जिच्या कुशीत आता चिकू झोपला होता आणि तिची पाठ दरवाजाच्या बाजूला होती. त्यामुळे जयला फक्त तिची पाठ दिसली. पण डीपगळ्याच्या ब्लाऊजमधून प्रियाची डोकावणारी ती गोरी गोरी पाठ बघून जयचे खोलीत जाणारे पाय थांबले. तो काही क्षण पाठमोड्या प्रियाला बघून पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. बाबा, आई, आता तुम्ही सुद्धा आराम करा, उद्या बोलू काय ते, बोलून शिवान सुद्धा आपल्या खोलीत जाऊ लागला. तशी त्या मुलीची नजर सुद्धा शिवांचा पाठलाग करत मागे मागे जाऊ लागली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. खूप काही होतं जे आता तिच्या मनात चाललं होतं, पण डोळ्यात शिवांशविषयीची लालसा स्पष्ट दिसत होती. शिवांश गेला तसे राजीवजी सुद्धा पौर्णिमाजी यांच्यावर आपली करडी नजर टाकून आपल्या खोलीत निघून गेले. पौर्णिमाजी यांनी आपले डोळे पुसले आणि त्या मुलीकडे वळल्या. सॉरी बेटा, तू पहिल्यांदा या घरात आलीस आणि तुला हे सगळं बघावं लागलं. पौर्णिमाजी त्या मुलीकडे बघून हात जोडत म्हणाले. इट्स ओके आंटी, मी समजू शकते, ती मुलगी पौर्णिमाजी यांचे हात खाली घेत स्मित हसत म्हणाली. थँक्यू बेटा, पण या सगळ्यात आम्ही तुझं नावच विचारायचं विसरलो बघ. पौर्णिमा तिच्या गालाला हात लावत म्हणाले. आंटी मी जुली, ती मुलगी म्हणजेच जुली म्हणाली. जुली एक 23-24 वर्षाची मुलगी होती. गुडघ्यापर्यंतचा वन पीस ड्रेस जो अंगाला घट्ट चिकटला होता, त्यातून तिचे गोरे गोरे लांब पाय आणि ड्रेसमधून तिच्या शरीराचे प्रत्येक उठाव स्पष्ट दिसत होते. केसांना ब्राऊन रंगात रंगलेले आणि ओठांवर डार्क लिपस्टिक सोबतच पायात उंच टाचेचं सँडल. तिला बघूनच दिसत होतं की ती एक मॉडर्न मुलगी आहे. खूप गोड नाव आहे बाळा. बरं बेटा, तू सुद्धा थकली असशील ना, तर जाऊन आराम कर. मी सर्वंटला गेस्ट रूम तयार करायला सांगते हां, पौर्णिमाजी म्हणाल्या. तशी जुलीने आपली मान डोलावली.
राधा पौर्णिमाजींनी आवाज दिला. तशी एक 30 जवळ वय असणारी बाई त्यांच्या समोर हजर झाली. हो बाई साहेब. राधा. राधा, ही जुली आपली गेस्ट आहे, तर तू गेस्ट रूम तयार करून घे. पौर्णिमाजी राधाला ऑर्डर देत बोलल्या. तशी राधा हो म्हणून मान डोलावली. जुली, राधासोबत जा बाळा, आणि काही लागलं तर सांग. कुठलाही संकोच बाळगू नको. पौर्णिमाजी जुलीच्या गालाला हात लावत बोलले. तसं जुलीने त्यांना होकार दिला आणि राधाच्या मागे मागे जाऊ लागली. पौर्णिमाजी तिला बघत उभ्या होत्या, तर जुली मात्र आपली भिरभिरती नजर त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात टाकत समोर जात होती. जुली गेली तशा पौर्णिमाजी सुद्धा आपल्या खोलीत निघून गेल्या. त्या खोलीत आल्या तर राजीवजी अजूनही बेडला डोके टेकून डोळे मिटून बसले होते. पौर्णिमाजी यांनी खोलीचा दार हळूच आवाज न करता हळूच बंद केला. राजीवजी यांना त्यांच्या येण्याची चाहूल लागली होती, पण तरीही ते डोळे मिटून बसले होते. पौर्णिमाजी हळूच बेडवर झाल्या आणि अलगद त्यांनी आपले हात राजीवजी यांच्या डोक्यावर ठेवले. तसे राजीवजी यांनी आपले डोळे उघडले. खूप दुखत असेल ना, मी चेपून देते. पौर्णिमाजी त्यांचे डोके हळूच चेपत म्हणाल्या. काही गरज नाही, म्हणत राजीवजी यांनी डोक्यावरील पौर्णिमाजी यांचा हात झिटकारत म्हणाले. आणि थोडं सरकून बेडवर व्यवस्थित पडत त्यांनी बाजूच्या स्विच ऑफ केली आणि पौर्णिमाजी यांच्याकडे पाठ करून झोपले. तर पौर्णिमाजी मान वळवून त्यांनाच बघत होत्या. आज इतक्या वर्षाच्या संसारात हे पहिल्यांदा झालं होतं की राजीवजी यांनी त्यांच्याकडे पाठ केली होती. नाहीतर कितीही मतभेद झाले तरी त्यांच्यात मनभेद होत नव्हते, पण आज ते झाले. याची प्रखर जाणीव पौर्णिमाजी यांना झाली आणि त्यांचं मन भरून आलं. बाई नेहमीच या उंबरठ्यावर उभी असते, जिथे एकीकडे त्यांचा मुलगा असतो तर एकीकडे त्याचं सौभाग्य, आणि तिचं मन दोन्हीकडे झुकत असते. आई म्हणून ती आपल्या मुलाच्या प्रत्येक चुका पोटात घेते, पण बायको म्हणून आपल्या नवऱ्याने आपल्याला समजून घ्यावं इतकीच तिची माफक अपेक्षा असते. आणि आज पौर्णिमाजी यांना सुद्धा तीच अपेक्षा होती. पण कदाचित आज राजीवजी खूपच दुखावले होते, म्हणून त्यांचं मनच काय तर त्यांच्या डोळ्यातील पाणी देखील राजीवजी यांना दिसलं नाही. पौर्णिमाजी यांनी हळूच आपला येणारा हुंदका तोंडावर हात ठेवून दाबला आणि आपले पाणावलेले डोळे अलगद मिटून घेतले. तसे 2 थेंब चुकून त्यांच्या गालावर आलेच आणि त्या सुद्धा राजीवजी यांच्या पाठीला पाठ टेकून बेडवर पडल्या. आता काय होईल पुढे? कोण असेल जुली? जयच्या येण्याने काय वळण घेईल टिया आणि शिवांचे आयुष्य? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.